तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आय नो मी खूप लेट व्हिडिओ अपलोड करतोय आणि हा व्हिडिओ या बाबतीत आहे की मी एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेली की ज्यांना ज्यांना माझ्याबद्दल जे जे जाणून घ्यायचं आहे ते मला विचारा, आणि त्या सगळ्याचे आन्सर्स मी आता या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. आपल्या इंस्टाग्रामला आता ऑलमोस्ट 75,000 कंप्लीट होतील लवकरच, आणि लवकरच आपण 100K पण क्रॉस करूया. आणि प्लस यूट्यूबला पण आपल्याला खरंच चांगला सपोर्ट भेटतो. तर जे जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. या चॅनलवरती मी तुम्हाला आपलं सॉन्ग पण येणार आहे एक नवीन ह्या चॅनलवरती, प्लस यूट्यूब शॉर्ट्स पण मी आता कन्सिस्टंटली अपलोड करतोय. तर तुम्हाला खूप चांगला कंटेंट बघायला भेटेल इथून पुढे. तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरात लवकर, आणि ज्यांनी फॉलो केलं नाही त्यांनी इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. चलो फिर स्टार्ट करते. तर आपण सुरू करूया. पहिला क्वेश्चन हा आहे, हू इज युअर आयडल. हा क्वेश्चन विचारलेला आहे x._वैश_.x. ओके, सो हू इज युअर आयडल. तर तसं म्हटलं तर दर्शन रावलचा मी खूप मोठा फॅन आहे. मी त्याला फॉलो करतोय, आणि प्लस मराठी सॉन्ग पोस्ट करायसाठी मी इन्स्पायर ज्याकडून झालो त्याचं नाव आहे श्रीमान लेजंड. कारण त्याला पण मी भरपूर आधीपासून बघतोय, आणि अशी एक डोक्यात आयडिया त्याला बघतोय त्यामुळेच आलेली. सो हे ह्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू कोल्हापूरला आलास की भेटशील का. हा क्वेश्चन विचारलेला आहे सुप्रिया पाटील 7662 यांनी. तर कोल्हापूरला आम्ही मध्ये आलेलो. आमचा एक शो होता ॲक्च्युली, GM व्लॉग्स म्हणून एक क्रिएटर आहे, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. तर तिथं आमचा ऑलरेडी एकदा परफॉर्मन्स झालेला आहे, पण परत जेव्हा केव्हा आम्ही काय ना काहीतरी परफॉर्म करायला येईन किंवा काही असेल तर आपण नक्की म्हणजे नक्की भेटू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड युअर फॅमिली रिॲक्ट टू द रिस्पॉन्स यू गॉट ओव्हर इंस्टाग्राम. फॅमिलीचा रिस्पॉन्स नो डाऊट चांगलाच आहे. म्हणजे आजपर्यंत कधी मला त्यांनी कशासाठीच अडवलेलं नाही आहे, आणि ते सगळे खुश आहेत जे आत्ता ग्रोथ बघतात त्यावर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युअर एज्युकेशन. तर एज्युकेशन माझं झालेलं आहे इंजिनिअरिंग, BTech झालं आहे माझं, आणि आत्ता सध्या मी जॉब करतोय. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर आर यू फ्रॉम. तर मी आहे सांगलीमधून. माझं मूळ गाव म्हणजे मी सांगलीमध्येच जन्मलो आणि मी सांगलीचाच आहे, प्रॉपर सांगलीचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दादा मला तुला भेटायचं आहे, तू कधी फ्री असतोस. फ्री तर असतोय मी, असं नाही आहे की पूर्ण कंटिन्यू बिझी असतोय, पण जेव्हा मी तू जिथे राहतोस तिथे किंवा मी कुठे जरी जात असलो तरी मी स्टोरीज वगैरे टाकत असतो. तर ज्यांना ज्यांना भेटायचं असेल ते मला भेटू शकता नक्की. नेक्स्ट क्वेश्चन आहे, परत कोल्हापूरचाच क्वेश्चन आहे. कोल्हापूरमध्ये तुमचे शोज कधी कधी असतात, मला लाईव्ह ऐकायचे आहेत तुमचे सॉंग्स. कोल्हापूरमध्ये आमचा ॲक्च्युली एक 2-3च शो झालेत, ते पण स्टार्टिंगला जेव्हा आपलं काय इंस्टाग्रामवरती हे नव्हतं एवढं म्हणजे फॉलोअर्स वगैरे. पण आता इथून पुढे जेव्हा जेव्हा शोज होतील तेव्हा मी नक्की तुम्हाला स्टोरी थ्रू कळवेन, तर तुम्ही नक्की या बघायला, मला पण खूप आवडेल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर आर यू नॉट अपलोडिंग ब्लॉग. तर तेच जसं की मला एक काय तर कन्सेप्ट सुचत नव्हती, आणि मी असा विचार करतो आता की डेली नाही म्हणत, कुठेतरी गेलो तर त्याचा व्लॉग करायचा, पोस्ट करायचा, असा विचार सुरू आहे माझा. पण स्टील बघू, आपण हळूहळू करू. मला अजून ह्याची सवय नाही एवढी, पण सुरू काहीतरी आपण करतोय चांगलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू मेक अ सॉन्ग ऑन वन साइडेड लव्ह बाय द गर्ल. तर ऑलरेडी आय थिंक अपलोड केलेत आम्ही, बरेच सॉन्ग अपलोड केलेत, प्लस काकण पण केलं आम्ही फिमेल व्हर्जनमध्ये. जर तुम्ही चेक नाही केलं तर लवकरात लवकर जाऊन करा इंस्टाग्रामवरती. तू कोकणामधला आहेस का. कोकणामधला नाही, पण मला कोकण खूप आवडते आणि कोकणातली लोक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझे सॉंग्स कधी येणार. माझे सॉंग्स मी कंटिन्यू टाकतोय, म्हणजे 2 दिवसाला एक तरी पोस्ट आपली नक्कीच इंस्टाग्रामला असते, तर तुम्ही चेक करू शकता. आणि मी यूट्यूबला पण पोस्ट करतो, इव्हन तुम्ही शॉर्ट्समध्ये चेक करा, 2 दिवसाला तर एक पोस्ट मी टाकतो म्हणजे टाकतोय. डार्क स्टार नाही दादा, ब्राईट स्टार आहे. तुमचं आवडतं सॉन्ग कोणतं आहे. तसे माझे आवडते सॉंग्स भरपूर आहेत, त्यातल्या त्यात म्हणलं तर काकण, देन दर्शन रावलचे सगळे सॉंग्स मला आवडतात. नेक्स्ट, तुझं फेवरेट मराठी सॉन्ग कोणतं आहे. मराठी सॉन्ग काकण, नो डाऊट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यश लव्ह फॉर एव्हर. फर्स्ट ऑफ ऑल हे माझं फर्स्ट फॅन पेज आहे. अजून एकदा मी सांगतोय, ऑलरेडी पण ह्याच्या आधी पण मी ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये बोललेलो आहे. तर असा क्वेश्चन नाही आहे वाटतं, कायच क्वेश्चन विचारू, तुझ्याबद्दल ऑलमोस्ट सगळंच माहीत आहे. वी लव्ह यू यश अँड अनिकेत दादा, थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझं लग्न झालंय का, नसेल तर गर्लफ्रेंड आहे का.
लग्न माझं तर झालेलं नाही आहे आणि गर्लफ्रेंड पण नाही आहे. तुझा बड्डे कधी येतो? माझा बड्डे 11 नोव्हेंबर. नेक्स्ट आहे, तुम्ही जे व्हिडिओ रील्स करता त्याचे विषय कसे सुचतात? खूप छान आणि रिलेटेबल असतात. तर ते टोटली डिपेंड करते सॉन्गवरती. जसं सॉन्ग आहे तसं त्या रिलेटेड मी काहीतरी आधी असं विचार करून सर्च करून आपण ते करतोय, सॉन्ग बनवतोय. फ्युचर प्लॅन्स आपल्याला पहिल्यांदा आपला एक मस्त असा स्टुडिओ करायचा स्वतःचा, ते पहिलं टार्गेट आहे. देन आत्ता ज्या स्टेजला आहे तिथून थोडंसं अपग्रेड करून काहीतरी गोष्टी करायच्या चांगल्या आणि आपल्याला जास्तीत जास्त शोज करायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, विल यू सिंग एक्सटेंडेड व्हर्जन ऑफ नीले नीले अंबर पर सॉन्ग? नीले नीले अंबर पर सॉन्गचं एक्सटेंडेड व्हर्जन करू आपण, लवकरच करू. आता थोडे फिक्स म्हणजे ठरलेले जे सॉंग्स आहेत ते अपलोड करतोय, ते झालं की नक्कीच करेन. द नेक्स्ट क्वेश्चन इज इंजिनिअरिंग कुठून केला? इंजिनिअरिंग मी केलं आहे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, इचलकरंजीमधून. नेक्स्ट आहे की नाही, आसावरीचा मेसेज आहे, यू आर द बेस्ट सिंगर आय हॅव एव्हर सीन. तुझी ग्रोथ पाहून खूप छान वाटतं, नेहमी असं सक्सेस मिळो तुला. तर थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल. आणि हे सगळं पॉसिबल तुमच्यामुळेच होते, त्यामुळेच मी आत्ता जे काय आहे ते आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला पण सिंगिंग खूप आवडतं, पण मला कसं रेकॉर्ड करायचं विदाऊट बॅकग्राऊंड नॉईज किंवा कसं पोस्ट करायचं ते सुद्धा नाही माहीत. तर फर्स्ट थिंग इज, रेकॉर्ड तर आपण फोनमध्ये पण करू शकतो, जे की आम्ही करतोय. आणि बॅकग्राऊंड नॉईजचा विषय असा आहे, तर एक तर रूम पॅक पाहिजे पूर्ण, त्या रूममध्ये कोणच नको, तुम्ही आणि मोबाईल सोडून. आणि हां, त्यानं होऊ शकतंय, बॅकग्राऊंड नॉईज येणार नाही. प्लस तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही गाडीमध्ये पण करू शकता, जसं की आम्ही करतोय गाडीमध्ये, तर अजून जास्त तुम्हाला हे भेटेल. आणि प्लस स्टुडिओ असेल तुमच्याजवळ कोणता तर एक नंबरच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर यू वर्किंग इन IT? येस, आय एम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दादा कधी हिंदी व्हर्जनमधून मराठी ट्रान्सलेट करून सॉन्ग बोल ना? तर तोच विषय आहे. आता थोड्या मी ते अपलोड केले नाही आहेत हिंदी टू मराठीवाले, पण लवकरच करेन. नेक्स्ट, तुझे मॉम डॅड कधी दाखवणार आणि तुझं गाव कोणतं? माझं गाव सांगली आणि मॉम डॅड मी लवकरच तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्येच दाखवेन, जेव्हा मी कन्सिस्टंट होईन, नक्कीच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांगलीमध्ये कधी मीटअप घेणार? अरे, मीटअप घेणं एवढं आपलं अजून मला नाही वाटत की नाही का, मीटअप घ्यायचा तर असा किरकोळ नाही, आपण भारी काहीतरी करू, शो वगैरे अरेंज करून प्रॉपर असा. पण आत्ता तो टाइम नाही आहे, पण भेटू शकतो आपण, म्हणजे कधी पण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाईव्ह का येत नाहीस आता? वी आर मिसिंग इट. सो आम्ही नाही आहोत ठीक. ॲक्च्युली लाईव्ह याचा विषय कसा आहे, एकतर माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मला जमत नाही लाईव्ह यायला. आधी मी यायचो कंटिन्यू, पण काम थोडं वाढल्यामुळे पॉसिबल होत नाही. पण मी नक्कीच लाईव्ह येईन आणि मी ट्राय करतोय यायचा, म्हणजे आलोय मी आता, नाही असं नाही आहे, आय गेस लास्ट वीकमध्येच आलोय, पण इथून पुढे मी नक्कीच ट्राय करेन की जास्तीत जास्त लाईव्ह यायचा. नेक्स्ट आहे, दादा एक ठाण्याचा दादा एक ठाण्याच्या देवदया नगरला ये. मला ॲक्च्युली ठाण्यामधलं काय माहित नाही, आणि ठाण्यामध्ये आमचा रिसेंटली आत्ताच शो झाला आहे, तुम्ही मिस केला असेल कदाचित, पण ठाण्याला आलो की लवकरच सांगेन तुम्हाला सगळ्यांना. तर असेच बाकीचे क्वेश्चन्स रिपिटेटिव्ह आहेत, कुठे राहतोस, काय हे ते, पण जे आन्सर्स आहेत ते आता तुम्हाला मिळालेत सगळ्याचे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि इथून पुढे असा सपोर्ट राहू द्या. आणि परत एकदा सांगतोय, सबस्क्राईब करून ठेवा. आणि दॅट्स ऑल, लॉट्स ऑफ लव.